क्रांतीचा बुलंद आवाज। आयशर टेम्पो तहसील कार्यालय समोर पलटी झाल्याने दोघे जण जखमी, कोणतीही जीवितहानी नाही। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली। गंगाखेड तहसील कार्यालयासमोर नेहमीच वाहने आणि पादचारी यांची गर्दी असते। अशा गर्दीच्या ठिकाणी आयशर टेम्पो पलटी झाल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली। मात्र मोटरसायकल टेम्पो धडकल्याने 2 जखमी झाल्याची घटना दिनांक 17 मार्च रोजी रात्री 8 वाजता घडली। लाकडाने भरलेला आयशर टेम्पो तहसील कार्यालयासमोर असलेल्या डिवायडरला धडकून तहसील कार्यालयासमोरील संरक्षण भिंतीलगत पलटी झाला। टेम्पो पलटी झाल्याने त्यातील लाकडे रस्त्यावर पडली। या ठिकाणी नेहमीच पादचारी आणि वाहनांची मोठी गर्दी असते। तसेच तहसील कार्यालय जवळचे रेल्वे गेट बंद असल्याने वाहनांच्या रांगा या रस्त्यावर लागलेल्या असतात। रविवार असल्याने नेहमीसारखी वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली। आयशर टेम्पो क्रमांक MH25B9637 या पासिंगचा आयशर टेम्पो लाकडे घेऊन पोलीस स्टेशनच्या दिशेने येत होता। तहसील कार्यालयासमोर अचानक हा टेम्पो रस्त्याच्या डिवायडरला धडकून पलटी झाला। दरम्यान यावेळी मोटरसायकल क्रमांक MH22AC9002 या पासिंगच्या दुचाकीला जोराची धडक बसली। यात ज्योती काळे, प्राप्ती काळे या जखमी झाल्या आहेत। त्यांच्यावर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पंडित चट्टे व परिचारिका माला घोबाळे, आरोग्य कर्मचारी प्रशांत राठोड यांनी उपचार केले। मोटरसायकलचे मोठे नुकसान झाले। घटनास्थळी तातडीने पोलीस आणि होमगार्ड पोहोचले। त्यांनी या मार्गावर काही वेळ वाहतूक थांबवली। पलटी झालेला टेम्पो काढून पोलीस ठाण्यात आणण्यात आला। तसेच रस्त्यावर पडलेले लाकडे उचलून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। तसेच जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं। घटनास्थळावर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंगणवाड, पोलीस उपनिरीक्षक संदीप गडदे, जमादार शंकर कामवाड, शंकर गयाळ, होमगार्ड मंगेश आंधळे, रायभोळे, शिसोदे, घोबाळे, साबणे, पाळवदे, डावरे, पठाण आदींसह होमगार्ड व पोलीस कर्मचारी यांनी मदत केली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।